दौड़ गोलीकांड मामले में जहां प्रदेश की राजनीति गर्मा गई है, वहीं अब इस पर विधायक शंकर मांडेकर ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने साफ कहा है कि वे कानून से ऊपर नहीं है और न ही किसी प्रकार का हस्तक्षेप करेंगे, चाहे आरोपी उनका सगा भाई ही क्यों ना हो। खरं तर या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती। काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे, त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं, मला आता तुमच्याकडनं कळालंय, काय असेल ते रीतसर कारवाई करा, ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या, जे काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल। मला माहीतच नव्हतं, मला काल दुपारी माहीत झालं आणि जो गुन्हा फिर्यादी आहे ते जर चौकीत गेलं गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही, किंवा कोणी सांगावं बाबा आम्ही म्हणलो फोन करून आपलं गुन्हा दाखल करू नका। 21 तारखेला हा गुन्हा घडलाय। 21 तारखेला गुन्हा घडल्यानंतर बातमी कुठंच बाहेर येऊ दिली नाही। 24 म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय। बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं। अजिबात नाही, आम्हालाच माहित नाही, कुणालाच माहित नाही, त्यांनाच माहित काय घडलं ते। ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहित झाला विषय घडला। मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, एवढंच मला सांगितलं। दादांशी काय बोलणं झालं नाही ह्या विषयावर। बंदूक कसे काय आले सर? नाही सांग, बंदूक कसे काय आले? काय हजर झाले की नाही आम्ही हजर झालो म्हणून सांगितलं। मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकीत जाऊ, जे कोण आपले अधिकारी असत त्यांच्याकडे जाऊन हजर व्हा, आणि ते हजर झाले।